कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घ्या चहा। अगं तू बर्फी आणि बाकरवडी काढलीस का? बर्फी काढली मी। बाकरवडी पण काढ, आर्याची आई पक्की पुणेरी आहे। अहो कसं बोलताय तुम्ही? अगं चांगल्या हेतूनच म्हणतोय मी, आणि म्हणूनच त्यांनी आर्याचं संगोपन चांगलं केलंय की नाही एवढं। हा हे बरोबर आहे तुमचं। अहो तुम्ही फुलं आणली होती ना, ती कुठे ठेवलेत मग? ती कट्ट्यावर बघ। वहिनी माझी काय मदत लागते का? नाही नको भाऊजी। अहो तुम्ही कपडे बदलून या ना पटकन। आत्ताच बदलले, मी फ्रेश झालो। अरे ही अशी भाऊजी आज तरी नीट आवरा, बघायला येणार आहेत ना तुम्हाला। हे बघ, त्यांचा मान म्हणून तरी कपडे बदल। बर आमच्यासाठी राहू दे, आर्यासाठी आणि विनया काकासाठी। बरं ठीक आहे, बदलतो। हा रुपाली, आपल्याला सगळं सांभाळून घ्यावं लागेल ना, कारण त्या अपर्णा आणि अमोल बद्दल विचारणं। मी आधीच विचार करून ठेवलाय। आता त्यांचा डिवोर्स झालाय तर अपर्णाचा आणि भाऊजींचा काही संबंध नाही हा। हो, आणि त्यांच्याबद्दल राग आहे असं अजिबात दाखवून देऊ नकोस। का? काय नाही ग, आपण आधी ठेवून वागणारे आहोत असं वाटतं ना मग। ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी नीट। हा आता बघ बरं, म्हणजे स्मार्ट आहेस तू, पण आता आणखी छान दिसतोय। येऊ का? अरे काकू या। आले अरे ये। चला आई। बस। नमस्कार। नमस्ते। बसा। काय अर्जुन, किती दिवसांनी भेटतोय आणि तोही असा? हा जरा कामात बिझी होतो। बरं मी ओळख करून देतो, हा माझा मोठा दादा स्वप्नील दादा। नमस्कार। ते टीचर आहेत, आणि ह्या वहिनी। नमस्ते। एकदा अर्जुनची बोल जाऊ। अगं तुम्ही एकदा पण भेटला नाही। अगं आणि दिवस घेताय। अगं अमोलचा तरी विचार करा की जरा। हो दिदे, वाटल्यास मी आणि बापू जाऊन येतो, पाहिजे तर अमोलला घेऊन जातो आणि बोलतो दाजींशी। होय नको दीपे। अगं नको काय दिदे, आजपर्यंत तुझं ऐकत आलोय की, पण आता थांब, मला विचारायचं आहे दाजींना, तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचारच कसा काय केला? अगं दिदे, मागच्या 7 वर्षात तू साधा लग्नाचा विषय पण नाही काढला, आणि त्यांनी एवढा मोठा निर्णय तुला न विचारता कसा काय घेतला? डायरेक्ट डिवोर्स पेपर। आणि आता काय तर विनू बाबांना वाटतंय म्हणून लग्नाला तयार झाले, असं का दिदे? थांब, बाबांचा यात दोष नाहीये। हे बघ, 7 वर्ष ते पण थांबले होते ना, आणि मी इथे परत आल्यावरही काहीच सुरळीत होत नाही म्हटल्यानंतर मग हे बघ आप्या, मी जाऊन विनायकरावांची बोलू का? बापू, जसं तुम्हाला वाटतं ना तुमच्या पोरीने खुश राहावं, तसंच बाबांनाही वाटतंय की त्यांच्या पोरांनी खुश राहावं। दीपा, त्यांचं वय झालंय आता, अर्जुनच्या आनंदाशिवाय दुसरं काहीच नकोय त्यांना। अगं पण आप्या तसं। बापू हे बघा, अर्जुनने मागचं सगळं सोडून सुरळीत आयुष्य जगायला सुरुवात करावी, ह्यातच त्यांना आनंद वाटतो, आणि अर्जुनच्याही मनात तेच असेल तर। नाही दिदे, मला नाही असं वाटत की दाजीनं पण तेच वाटत असणार आहे म्हणून। दीपा, आपण आता नको भ्रमात राहायला। अगं दिदे, तू एवढी निगेटिव्ह का झाल्या? प्रॅक्टिकल झाली। 7 वर्षात साधा एकदाही कॉन्टॅक्ट नाही केलाय आम्ही दोघांनी एकमेकांना, ना आम्ही बोललोय, ना आम्ही भेटलोय, ना आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवलाय, काहीच नाही। आणि इथे आले तर हे बघ आप्या, दीप्या बोलतोय ते बरोबर बोलतोय। अगं अमोलकडे बघ, तो त्याच्या बाबांचं चित्र घेऊन फिरतोय का? तू त्याच्या बाबांबद्दल त्याला कधीच वाईट नाही सांगितलं। तू त्याला सांगितलंस तुझे बाबा शहेनशाह आहेत, त्याला शहेनशाहच वाटतात का? तू त्यांच्याबद्दल वाईट कधी बोलली नाहीस ग? अर्जुनला त्यांना तोडायचा प्रयत्न केला नाहीस, आणि अमोलला जर त्यांच्यापासून तोडायचंच असतं तर तू एवढं चांगलं का सांगितलं असतंस? हे बघ आप्या, रुपाली जे दवाखान्यात बोलल्या ना, ते मला अजिबात पटलेलं नाही। तू कधी त्या घराला तोडायचा प्रयत्न केला नाहीस, आणि हे अर्जुनला कळायला पाहिजे। बापू, 1 मिनिट, हे सगळं अर्जुनला कळत नसेल असं का वाटतंय तुम्हाला? काल तिच्यासोबत खुश होता ना तो। दिदे आठव तुझं लग्न कसं झालेलं? अगं लग्नाच्या मंडपात उभी होती तू, तो बिंडोक संकल्प,
त्याच्यावर लग्न होणार होतं तुझं. दिप्या अरे तेव्हा नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं, आता वेगळं आहे. हे बघ आप्या, ही माझी आप्या बोलते असं मला वाटतच नाही. अगं मनगटाच्या जोरावर नियतीला वळवता आलं पाहिजे आपल्याला. बापू, इथे प्रश्न एकटीचा नाहीये, दोघांचाही आहे ना. दिदे ऐक, माझा ऐक, अजून वेळ नाही गेली. आपण जाऊन बोलूया दाजींशी. दिप्या, हे बघ वेळ तेव्हाच निघून गेली जेव्हा अर्जुनने माझ्याशी काही न बोलता डायरेक्ट डिवोर्स पेपर घरी पाठवले. त्यामुळे आता आपण नको बोलायला, काहीच नको करूया. त्याची इच्छा असती एकत्र राहण्याची, ते त्यांनी हे केलंच नसतं. आणि हे असं बळजबरी कोणासोबत राहणं हे चांगलं नाहीये. त्या नात्यालाच काही अर्थ नाही. फक्त अख्ख्या घराच्या भल्यासाठी मी बोललेलं एक खोटं माझं अख्खं आयुष्य बदलून टाकेलं असं नव्हतं वाटलं मला. म्हणून म्हणते नको बोलू, आता नका भेटू. आणि मी समर्थ आहे अमोलला एकटीने सांभाळायला. आतापर्यंत करत आली आहे ना, मी इथून पुढे पण करेन. आणि तुम्ही आताच की, तुम्ही नका काळजी करू. आर्या, आई आधी भेटायला हवी होती आम्हाला. खरंच आहे मावशी, तुम्ही एकदम बारीक किस्से सांगताय तुमचे. अगं बँकेत गेलेत ना 40 वर्ष, इतका अनुभव आहे माझ्या गाठीशी. हा, मग यासाठी एकदा पुन्हा भेटूया. नाही, किस्से काय परत केव्हाही सांगता येतील, पण आज आपण त्यासाठी थोडीच भेटलोय. हो, आपण आर्या आणि अर्जुन बद्दल बोलूया. हो मावशी, तुम्हाला सांगते, गेली 2 वर्ष झाला आर्या आमच्या घरी येते आणि ती एकदम घरचीच झाली आमच्या. हो, अगदी घरातलीच झाली आहे आणि मन मिळावं आहे ती. आणि खरं सांगू का, आम्हाला तर आता तिच्याशिवाय करमतच नाही. अच्छा, म्हणून सून करून घ्यायची आहे वाटतं. आई सॉरी, आई ना माझी पक्की पुणेरी आहे. हो गंमत केली ग थोडीशी. आता मी थेट मुद्द्यालाच हात घालते. अर्जुन आणि आर्या एकमेकांना ओळखतात. आर्या तर तुमच्या घरातलीच झालीये. मी अर्जुनला ओळखते, पण माझी आर्या अर्जुनपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. आणि त्याचं आर्याने सांगितलं त्याचं लग्नही झालेलं आहे. मग अशा मुलाशी मी माझ्या आर्याचं लग्न का करू? माझ्या आर्याला तिच्या वयाचा लग्न न झालेला मुलगा मिळेल की. आई, अगं पण मला अर्जुनच आवडतो. अगं आवडतो म्हणून लग्न? आई, आवडतो म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याच्याबरोबरच सुखी राहीन. पण उद्या जाऊन यांची बायको मध्ये आली तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.